नमस्कार. आज आपण शैक्षणिक मूल्यमापनाच्या म्हणजे एज्युकेशनल इव्हॅल्युएशनच्या एका खूप इंटरेस्टिंग जगात डोकावणार आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि कौशल्य फक्त मार्कांच्या पलीकडे जाऊन कसं मोजता येतं. बरं, मग चला यावर थोडा विचार करूया. आपण बहुतेकदा काय समजतो की परीक्षेत मिळालेले मार्क म्हणजे झालं, तेच विद्यार्थ्याच्या हुशारीचं फायनल सर्टिफिकेट. पण खरंच तसं आहे का? म्हणजे फक्त एका आकड्यावरून किंवा ग्रेडवरून एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय किती समजलाय हे पूर्णपणे कळू शकतं का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मूळ मुद्दा हाच आहे की फक्त एकाच पद्धतीवर अवलंबून राहिलं तर आपण खूप काहीतरी महत्त्वाचं गमावतो. म्हणजे बघा, विद्यार्थ्याने वर्षभरात काय शिकले, त्याची विचार करण्याची पद्धत कशी डेव्हलप झाली आहे, तो ग्रुपमध्ये कसा वागतो, यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या एका 3 तासाच्या पेपरमधून नाही समजत, नाही का? मग या समस्येवर उपाय काय? तर तोच उपाय आहे मूल्यांकन करणाऱ्याची साधनपेटी ही कल्पना. विचार करा, एका सुताराकडे फक्त एक हातोडा असतो का? नाही ना. त्याच्याकडे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी अवजार असतात. अगदी तसंच एका शिक्षकाकडे सुद्धा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमता तपासण्यासाठी वेगवेगळी साधनं असायला हवीत. आता ही साधनपेटी उघडण्याआधी 2 गोष्टींमधला एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. एक आहे तंत्र आणि दुसरं आहे साधन. खूप सोपं आहे. तंत्र म्हणजे माहिती गोळा करण्याची पद्धत, म्हणजे कसं करायचं, उदाहरणार्थ निरीक्षण करणं. आणि साधन म्हणजे ते मोजण्यासाठी वापरलेलं उपकरण, म्हणजे काय वापरायचं, जसं की निरीक्षणासाठी वापरलेली चेकलिस्ट. कळलं? कसं म्हणजे तंत्र आणि काय म्हणजे साधन. ओके, तर आज आपण या टूलबॉक्समधल्या 3 मुख्य कप्प्यांमध्ये काय आहे ते बघणार आहोत. पहिल्या कप्प्यात आहे पाहणं, करणं आणि शिकणं. दुसऱ्यात आहे प्रश्न विचारण्याची कला. आणि तिसऱ्या कप्प्यात आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्याचं एक संपूर्ण चित्र कसं तयार करायचं. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या साधनपेटीतला पहिला कप्पा उघडूया. यात अशी टेक्निक्स आणि टूल्स आहेत जी विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्ह स्किल्सचं मूल्यांकन करतात. म्हणजे विद्यार्थी फक्त काय लक्षात ठेवतो हे नाही, तर तो वर्गात कसा वागतो, काम कसं करतो आणि शिकतो कसा, या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. यातलं पहिलं आणि सगळ्यात नैसर्गिक तंत्र आहे निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन. आता निरीक्षण म्हणजे फक्त विद्यार्थ्यांकडे बघत बसणं नाही, तर ते नैसर्गिक वातावरणात कसे शिकतात, एकमेकांशी कसे बोलतात, एखादी अडचण आली तर ती कशी सोडवतात, या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे पाहणं आणि त्याची नोंद ठेवणं. पण या निरीक्षणाची ताकद काय आहे? बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जातं. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतोय हे समजतं. ग्रुपमध्ये काम करताना त्यांची कामगिरी कशी आहे हे मोजता येतं. आणि कालांतराने त्यांच्या वागण्यात आणि शिकण्यात काय ट्रेंड्स दिसतायत याचा एक मोठा कॅनव्हास आपल्यासमोर उभा राहतो. हे बघा, हे एक साधं पण प्रभावी उदाहरण आहे. ही एका वादविवादासाठीची म्हणजे डिबेटसाठीची चेकलिस्ट आहे. आता इथे शिक्षक फक्त कोण जिंकलं यावर लक्ष देत नाहीये, तर विद्यार्थी आपला मुद्दा प्रभावीपणे मांडतो का, त्याची भाषा स्पष्ट आहे का, तो दुसऱ्याच्या मुद्द्याचं खंडन करू शकतो का, आणि महत्त्वाचं म्हणजे टीका सकारात्मकपणे घेतो का, या सगळ्या गोष्टींची होय किंवा नाहीमध्ये नोंद घेता येते. किती सोपं आणि उपयुक्त आहे बघा. याच कप्प्यातलं आणखी एक महत्त्वाचं साधन म्हणजे प्रकल्प किंवा प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्समुळे विद्यार्थी फक्त माहिती गोळा करायला शिकत नाहीत, तर त्या माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष कसे काढायचे हेही शिकतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये टाईम मॅनेजमेंट, टीमवर्क आणि अचानक आलेल्या अडचणींना तोंड देणं यांसारखी इतकी महत्त्वाची स्किल्स डेव्हलप होतात जी खरंच कुठल्या परीक्षेत मोजता येत नाहीत. हे खरं तर शिकण्याला क्लासरूमच्या बाहेर खऱ्या जगात घेऊन जातं. बरं, आता वळूया आपल्या टूलबॉक्सच्या दुसऱ्या कप्प्याकडे. आणि हा कदाचित सगळ्यात जास्त वापरला जाणारा कप्पा आहे, प्रश्न विचारणं. प्रश्न विचारणं हे मूल्यमापनाचं सगळ्यात कॉमन तंत्र आहे, पण योग्य प्रश्न विचारणं ही एक कला आहे, एक सायन्स आहे. मुख्यतः प्रश्नांचे 2 मोठे प्रकार आहेत. पहिला आहे सप्लाय टाईप, म्हणजे जिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या ज्ञानातून उत्तर पुरवावं लागतं, स्वतः लिहावं लागतं, जसं की निबंध किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आणि दुसरा आहे सिलेक्शन टाईप, म्हणजे जिथे दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडावं लागतं, जसं की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता या सप्लाय टाईप प्रश्नांमध्ये पण एक गंमत आहे. त्यांची एक रेंज आहे. एका टोकाला आहेत निबंधात्मक प्रश्न, जिथे एकदम सविस्तर मुद्देसूद उत्तराची अपेक्षा असते. मग मध्ये येतात शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आणि दुसऱ्या टोकाला आहेत अगदी छोटे प्रश्न, ज्यांचं उत्तर फक्त एका शब्दात किंवा वाक्यात द्यायचं असतं. जसं की हा प्रश्न बघा. 1932च्या अध्यक्षीय निवडणुकीत
रूझवेल्टच्या विजयाचं सर्वात महत्त्वाचं कारण हूव्हरची अलोकप्रियता होती. सहमत आहात का? स्पष्ट करा. आता हा प्रश्न फक्त फॅक्ट्स विचारत नाहीये. तो विद्यार्थ्याला विचार करायला भाग पाडतोय, विश्लेषण करायला लावतोय, पुरावे तपासायला आणि मग स्वतःचं एक मत बनवून ते मांडायला सांगतोय. हे पाठांतराच्या खूप खूप पुढे आहे. एक चांगला प्रश्न असाच तर असतो जो विचार करायला लावेल. आता वळूया सिलेक्शन टाईप प्रश्नांकडे. आता हे प्रश्न म्हणजे फक्त ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स एवढेच नसतात हा. यातही खूप व्हरायटी आणि कॉम्प्लेक्सिटी असू शकते. हे डबल मॅचिंगचं उदाहरण बघा. किती इंटरेस्टिंग आहे. इथे विद्यार्थ्याला फक्त 2 नाही तर 3 गोष्टी जुळवायच्या आहेत. प्राण्याचं वर्तन, त्याचं नाव आणि त्याचं अन्न. म्हणजे एकाच प्रश्नातून अनेक कॉन्सेप्ट्समधले संबंध तपासले जात आहेत. यावरून कळतं की सिलेक्शन टाईप प्रश्नसुद्धा किती स्मार्टली डिझाईन करता येतात. आणि मग अर्थातच आपले सर्वांचे लाडके MCQs म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक प्रश्न किंवा एक अपूर्ण वाक्य असतं आणि खाली दिलेल्या पर्यायामधून एक अचूक उत्तर निवडायचं असतं. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. चला आता आपल्या साधनपेटीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कप्प्याकडे जाऊया. यात अशी साधनं आहेत जी एका दिवसाची किंवा एका परीक्षेची नाही, तर एका ठराविक कालावधीत म्हणजे महिना किंवा वर्षभरात झालेल्या प्रगतीचा मागोवा घेतात. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर विद्यार्थ्याने वर्षभरात केलेल्या त्याच्या बेस्ट कामाचं कलेक्शन. मग त्यात त्याने काढलेलं एखादं चित्र असेल, लिहिलेला निबंध असेल किंवा केलेला एखादा प्रकल्प असेल. म्हणजे बघा, एका मार्काऐवजी हा पोर्टफोलिओ त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीची एक पूर्ण गोष्ट सांगतो. त्याने केलेल्या चुका, त्यातून तो काय शिकला आणि त्याने काय यश मिळवलं हे सगळं त्यात दिसतं. आणि यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या लर्निंगची जबाबदारी घ्यायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोपा आहे. जेव्हा मूल्यांकन करणाऱ्याकडे अशी एक भरगच्च साधनपेटी असते तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचं अधिक अचूक आणि योग्य मूल्यांकन करणं शक्य होतं. आणि याचा परिणाम काय होतो तर विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची समज तर वाढतेच, पण एकूण शिकण्याची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त चांगली आणि प्रभावी बनते. आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय. विचार करा, जर प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी आणि त्याचं मूल्यांकन करण्यासाठी कामाला अगदी योग्य ते साधन वापरलं गेलं तर आपण त्यांच्या आत दडलेल्या कितीतरी क्षमतांना अनलॉक करू शकू, नाही का? यावर नक्की विचार करा.